वाटतं का सोमवार गुरुवारच देव बघतो, बाकीचे डोळे झाकून घेतो, तो खामी बघत नाही, तो खामी बघत नाही, असं करतो का देव? नका बाबांनो, घाला माळ. विनंती माझी, 1 महिना कमी तिखट, कमी तेल, कमी मिठाचं खाऊन बघा. आधी ऑब्झर्व करा, निरीक्षण करा. 1 महिना. अहो पंक्तीत सुद्धा म्हणतंय वरचं वरचं वाढ, पंक्तीत तरी खालचं खा. पंक्तीत वरच पाहिजे का? अरे तर्रीनं तर वाटोळ केलं जिंदगीचं. असंच नाही, रसा रसावा रसन नका रे असं करत जाऊ. काहीतरी युक्त आहार विहार कायचा नियम आहे का नाही? लय अवघड आहे आमचं. आणि हे आम्हालाच ज्ञान शिकवतात. आम्ही माळा घातल्यावर कोंबड्याचं काय? एखाद्याला जर म्हटलं ना माळ घाल, आम्ही सगळ्यांनीच माळा घातल्या, कोंबड्या काय करायच्या? आम्ही वारी काढतो कोंबड्याची, तू घाल. तू ते सोड ना आमच्या, आम्ही बघू त्याचं काय करायचं ते. नका दादा, उलट लावू नका. उलट उत्तर द्यावी इतकी ताकद आपल्यात. आपण कितीही पुस्तकं वाचले तरी ज्ञानेश्वरीच्या पुढे जाऊ शकत परिपूर्ण आहे ती ज्ञानेश्वरी आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पावी, डोळा पावी, डोळा पावी पंढरी, डोळा पावी, डोळा पावी पंढरी, वाचावी फक्त भाव ठेवा. वाचता येत नसेल बोट फिरवा, भावाने फक्त बोट फिरवा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. फक्त माऊलींना कळू द्या हे लेकरू माझं. एवढं खूप आहे रे, खूप. माणसं बरीच म्हणतील आता आम्ही शिकली सवरलेली पोरं, आम्ही ज्ञानेश्वरी वाचून आम्हाला काय भेटणार? दादा, आपण आजच्या तरुण वयात जे काही शिकतोय ना, आर्ट, कॉमर्स, सायन्स, एमएससी, एसएससी, बीएचएमएस, एमबीबीएस, पीएचडी, ऍग्रिकल्चर, एमपीसी, यूपीसी, जे काही शिकतोय, हे जे आपलं वैज्ञानिक ज्ञान आहे हे सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये परिपूर्ण आहे. 90% सायन्स म्हणजे ज्ञानेश्वरी, 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी, 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. 1806 विल्सन नावाच्या माणसाने बल्बचा शोध लावला असं पाश्चिमात्य संस्कृतीची माणसं म्हणतात. पण आम्ही हिंदू संस्कृती असं म्हणतो 1806 नाही, 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. ज्ञानोबाराय 16 वर्षाचे आणि 16 वर्षाचे माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले ते जलखलखित दिसे तया विजू माझी असे सलिल काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. ही ज्ञानेश्वरी आहे आणि हे परिपूर्ण ज्ञान आहे. चाचोचेनी सांडसे खंडी जपय पाणी राज हंसे, तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू ज्ञान काय आणि विज्ञान काय, पण तुम्ही ऐकलं पाहिजे. कारण तुमची ऐकायची म्हणजे
तुला जे माहित आहे ते मला माहित आहे. या भ्रमामुळे माणूस ऐकूनच घेत नाही. मी म्हणते 99% तुम्हाला जरी सगळं माहित असलं, 1% तरी ऐकून घ्यायची क्षमता ठेवू शकता. तेवढा मोठेपणा दाखवू शकता. मग एवढा मोठेपणा दाखवला तरी फारसा आहे. पण हा मोठेपणा दाखवण्यासाठी या मनाला अहम ही भावना नसली पाहिजे आणि हे मन देवाच्या चरणी असलं पाहिजे. नाहीतर जगद्गुरु तुकोबराय ज्ञानियांच्या ज्ञानीला म्हटले असते का, मज पामरा पायीची वाहन, तुम्ही संत श्रेष्ठ आहात, आमचा काय अधिकार आहे? मग तुकोबरायांचा अधिकार नाहीये का? ज्या मातीहून चालवती माती विठ्ठल म्हणते, ज्या दगडाला हात लावावा तो दगड पांडुरंग होतो, ज्या माणसाकडे बघावं तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात मृत झालेला मुलगा उभा राहून भजन करतो. एवढं सामर्थ्य ज्यांच्या शब्दात आहे ते तुकोबराय नम्रपणा जपतात. रे कोण आहे आपण? म्हणजे तेच म्हटलं ना, म्हणजे कळा येथूनही झाली या, इथून तो सुरुवात आहे. कळा येथूनही झाली या, विद्या येची केली या, इच्छा ज्ञान क्रिया मिळाली आहे. सगळंच मिटून गेलो. इथून तर सुरुवात झाली. ती सुरुवात म्हणजे अहम, आणि त्या अहम मुळे देव सापडला किंवा दिसला नाही. मग कधी दिसेल? समदृष्टी घेता समान श्रीहरी. जेव्हा ही नजर सारखी ठेवा. सारखी नजर कधी होईल? सदा नाम घोष करू, जेव्हा भगवंताचं नाव घ्याल. भगवंताचं नाव कधी घ्याल? माझे चित्त तुझे, जेव्हा मन देवाचरणी लागेल. आणि मन देवाचरणी कवा लागेल? तुझं पाहता फिरून फिरून तिथंच येत आहे म्हणा की. म्हणून तर पहिले अभंग सुंदर ते रूप पाहता आवडे हे तुझं पाहता राजा सुकुमार. म्हणजे ही कशामुळे? कारण आम्ही बाह्य अंगिक माणसा, आम्हाला पहिला इथं गोड लागला पाहिजे. कुठं? डोळ्यांना. म्हणजे आम्ही आधी ही जी मन आहे ना, डोंट जज बुक बाय कवर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ऍब्सोल्युटली बुक जज बाय कवर. तुमच्या प्रेझेंटेशन वरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. महाराज चांगल्या गाडीत आला तरच त्याला किंमत आहे. त्याचं प्रेझेंटेशन चांगलं असेल, तो प्रेझेंटेबल असेल, व्यवस्थित जिथल्या तिथं असेल तर तो व्यवस्थित. बाकी त्याच्या नानाला कुणी खात, खरंच आहे. इथे किंमत त्या देवाला जास्त आहे ज्या देवाची प्रसिद्धी जास्त आहे. खरंय का खोटे? आमच्या देव सुद्धा वाटू नये. महादेव आमचा, विठोबा तुमचा, खंडोबा आमचा, मसोबा तुमचा. असल्या परमार्थामुळे तुम्ही देव समान समजत नाही. तुम्ही माणसाचं कुठे घेऊन बसले? लय अवघड आहे दादा. म्हणजे लोकांची नीतिमत्ताच अशी झाली आहे. एका माणसानं तासभर भाषण केलं, देव नाही. मी तासानं त्याला म्हणलं, काय बोलला तू दादा? म्हणलं तुमचे दृष्टांत सिद्धांत तुमची बोलण्याची धमक बघून मला सुद्धा पटलं. म्हणलं देव नाही. उद्याच माळ काढणार म्हणलं आपण. काय बोलला तो? काय शब्दफेक, काय अमोघवाणी, काय वाक्यरचना, काय अभ्यास. एवढं भारी तुम्हाला बोलाय जमलंच कसं? ती अवधानाने म्हणला देवाची कृपा. आणि हा बोलला कशावर होता? आमची परिस्थिती तेच आहे. म्हणजे आम्ही मान्य करतोय बी आणि मान्य आमच्या विषय आला की आम्ही श्रेष्ठ, आणि आमचं काही वाटोळ झालं की देवामुळे. लय अवघड आहे. अहो आमची परिस्थिती अशी आहे ना, मला नवल वाटतं लोकांचं दादा, म्हणजे समाजाचं. आमच्याकडे देव मानणारा मूर्ख आहे आणि देव न मानणारा शहाणा. तो वेल एज्युकेटेड आहे जो देव नाकारतो. इट इज अनएज्युकेटेड जो देव स्वीकारतो. आमच्याकडे काकडा करणारी मंडळी कमी होत चालली, नाही राहिली. मी तुम्हाला व्यासपीठावर सांगते, ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा हरिपाठ करेल, हे 2 दिनक्रम केले तर माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल हा विश्वास मी व्यासपीठावर. एवढंच करा, काही जास्त करायची गरज नाहीये तुम्हाला, आणि कळवून घ्यायची गरज नाहीये. काही न करता माऊली देतात. काय केलं आम्ही फक्त ज्ञानोबारांच्या समाधीला मस्तक लावलं. आज अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो. पात्रता नसताना रे, दिलं देवाने. इतकं जर देत असेल तर करायला हरकत. पण आमचं निघून चाललं. शास्त्र म्हणतं ना, प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीय नार्जितम धनम, तृतीय नार्जितम पुण्य, चतुर्थे किम करिष्यति. पहिल्या 25 वर्षात तू विद्या मिळवली नाहीस, ज्ञान मिळवलं नाहीस. पुढच्या 25 वर्षात तू पैसा मिळवला नाहीस. त्याच्या पुढच्या 25 वर्षात तू पुण्य मिळवलं नाहीस. बाकीचे 25 कुत्र्यासारखे झाल्याशिवाय काय करू शकतोस तू द्यावया? काहीच करू शकत. वय तोपर्यंत करा. तुम्हालाही सांगते कसं होतं ना, त्यांनी करायला तुम्ही पण शहाणे असले पाहिजे. मला नवल ह्याचं बी वाटत. माणसं निस्ती म्हणतात पोरवाया गेली. आजकालच्या काय पोरीत वय, यांना काय लाज आहे तो वय. आमच्या जमान्यात नव्हतं माया असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं, ह्यांना काय झळय, सगळं इथं भेटलं. करती काय? मिसरी चुळती. आता हिच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. आम्ही काय म्हणलो का महाराज? असं काय करता? हातभर वास तुमच्या मिसरीचा आजी. आम्ही काय तसं करत जाऊ नका. धन्य माता पिता.
म्हणजे व्यक्तिमत्व जर ज्ञानी असेल तर माऊली म्हणतात ते सर्वज्ञ असण्यासाठी त्याला परमात्म्याच्या कृपेची फार गरज आहे आणि ते बालपणीच लागतं. माऊली म्हणतात ते जशी वाटणं पाहता वैसेची गावा न येता बालपणीच सर्वज्ञता वर येता याते. बालपणीच भगवंतांना सर्वज्ञानं वरावं तेव्हा कुठे त्याला देव योग्य वयात कळतो. जर तो योग्य परमार्थिक नसेल त्याला योग्य वयात देव कळत नाही कळणार. पण देवाची आवड लागण्यासाठी आम्हाला घरातही त्या गोष्टी लागतात. साधं लॉजिक आहे की ग माय, पहिलं लेकरू आईकडे गेलं की शांत व्हायचं. आता होतंय का माय मावल्या, देवळीच्या माय मावल्या, पहिलं लेकरू आईला बघितलं की शांत व्हायचं. आता होतंय का? अगं माय, तुम्ही माय पार्टीची आहे म्हणून तरी बोला. पण बोलायला कुठं आपल्याला शिकवावं लागतं का माय? नवरा बायकोचं भांडण झालं, बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळ सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळ. नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. बोलतो हा तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. लय खुश होता आम्ही बोलतो त्याचं कारणच तुम्ही. काही लागत नाही रे बायकांना दादा, तुम्हाला लेख म्हणून सांगते. बाईला सोनं नाणं कमी द्या, पैसा अडका कमी द्या, कपडे लत्ते कमी द्या, पण ज्या बाईला चार माणसात सन्मान जो नवरा देतो ना, अपमानी करत नाही महाराज, त्याची बायको त्याच्या घराचं वैकुंठ केल्याशिवाय सोडत नाही. फक्त नवरा चांगला तरी आमच्यासाठी है ना. बाईचं सगळं झोंबत तुम्हाला मोठी झाली तरी त्रास, कीर्तन करते तरी तुम्हाला सगळं झोमतं बाईचं. मला काय प्रॉब्लेम आहे देव जाणे तुम्हाला आमच्यापासून. बोलत जा म्हणजे पुरुषाचं सगळंच खपतं रे, सगळं. त्याने किती अवघड आहे गो. आम्ही माणूस नाही का असं कधी कधी वाटतं मला सुद्धा. जाऊ द्या मरू द्या या विषयाकडे, कुठं ह्याच्यावर चर्चा करता महाराज. पण असं पण हे मात्र लक्षात ठेवा, सगळ्यात पहिल्यांदा परमार्थ आदिनाथांपासून सुरू झाला. आदिनाथ म्हणजे महादेव शिवशंकर, बरोबर. आणि शिवशंकराने सगळ्यात पहिल्यांदा परमार्थाचं तत्व जिला सांगितलं तो अभंग तुम्ही रोज म्हणता. आदिनाथ उमा बीज प्रगटले. कुणाला सांगितलं? उमा. उमा कोण? पार्वती. सगळ्यात पहिल्यांदा परमार्थाचं तत्वच एका बाईला सांगितलं आणि त्याच बाईचा अनादर करताना तुम्हाला काहीच वाटत नाही. असू द्या हरकत नाही, होईल होईल, हेही नीट होईल. या विषयाला वेळ लागेल. चला बोलत जा. आणि तुम्हाला सांगते खरंच काही लागत नाही बायकांना, खरंच काही लागत नाही. माय माऊल्या खरं सांगा, आयुष्यात सुख लागण्यासाठी नवरा चांगला असणं गरजेचं आहे, हो की नाही? खरं आहे की नाही? अगं तुमच्याकडून बोलते ग. अगं जरा तर कदर करा ग माझी. हा खतरनाकच बसल्यात गर. एवढं काय त्याला? काही नाही, खरंच काही लागत नाही. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं हिंडवावं, अख्ख्या जगात त्रास द्यावा दादा, पण नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे मला तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करल, फक्त नवरा तिला विश्वास ठेवणारा भेटला पाहिजे. तिला बाकी आयुष्यात काहीच कमी पडत नाही, फक्त नवरा साथ देणारा पाहिजे. खरं की नाही ग माय? खरं आहे ना? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं पेटल्यावर आपलं सॉरी झाल्यावर ही लागतं मला, पण मी तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. मी पण ज्ञानोबरायांवर ठेवते. माझे माऊली म्हणतात जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सहन करते, हे ज्ञानोबरायांचं मत आहे. आणि मग तुकोबराय तेच म्हणतात, जसं नवरा सोबत असल्यावर बाईला चिंता नाही, मग आमचंही तसंच आहे. पंढरीच्या मालकासारखा मालक पाठीशी उभा राहिला की कुठल्याही संकटाला तोंड द्यायचं सामर्थ्य मिळतं फक्त मालक पाठीशी. तेच तुकोबराय. तुका म्हणे सोपे हे सर्व होणे कसं काय बरं? शहाणा धनी घेतो असे मालक शहाणा भेटला ना दादा. इतका प्रेमळ मालक भेटल्यावर राजा याची कामता काय भीक मागे मनाची अजोगे. हा बायकांच्या हातात असतं दादा सगळं. आणि खरं सांगू का, पुरुषांना तरी परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. माय माऊल्यांनी संसार जरी सामर्थ्याने केला ना तरी तिला देव भेटतो. पण आमची बायकांमध्ये सुद्धा नजर वेगळी आहे. आमच्याकडे ज्या बाईला नवरा आहे तिला चांगली किंमत आहे, आणि ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर गेला तिला फारशी समाजात किंमत नाही. कुठल्या ग्रंथात लिहिलं आहे? कुठल्या शास्त्रात? कुठेच नाही. पण आम्ही अगदी आंधळी माणसं आहोत. कुणीतरी चौघांनी सांगितलं म्हणून आम्ही ऐकलं. बघा ना, शहानिशा करा. आहे का खरंच असं? नाहीये. बरं तुम्ही मला सांगा माय, नवरा सोबत असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा सोडून गेल्यावर संसार करायचा अवघड आहे?
नवरा सोडून गेल्यावर संसार करायचा अवघड आहे. अगं ज्या माय माऊलीनं नवरा गेल्यानंतर सुद्धा खंबीरपणे आपली लेकरं आपल्या पायावर उभा केली, आपल्या घराचं वैकुंठ गोकुळ केलं. अगं ज्या बाईनं नवरा मेल्यानंतर त्याच आगीत उडी टाकायची तिची इच्छा पण लेकराकडे बघून जगली, अगं जिनं समाजाचा